बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री र नेलेकर लिखित कथा पैज. आधी लगीन कोंडाण्याचे मग रायवाचे असं तावा तावानं सांगणाऱ्या तानाजी मालुसऱ्याच्या आवेशात मी निलूच्या मैत्रिणी पुढे पैज लावली होती. लग्न करीन तर निलूशीच. तिनं माझा पार पार पोथेरा केला होता. त्याचं उट्ट मलाही काढायचं होतं. निलूच्या मैत्रिणी काही कमी नव्हत्या. आगीत तेल शिंपडण्याचं काम इमाने इतबारे करीत होत्या. जाधव, तुम्ही इरेला पेटू नका. निलू ही सहजासहजी प्राप्त होणारी मुलगी नाही. ती हेकेखोर आहे, हट्टी आहे. तुमच्या गळ्यात वरमाला घालणार नाही, वगैरे वगैरे. माझी अस्मिता डिवचली होती. मी पैज लावली होती आणि मग त्याच तयारीला लागलो. सुभाषचं सहकार्य घेतलं. पैज जिंकायची तर काही गोष्टींचा त्याग सुद्धा करायला हवा, नाही का? तत्वाचा प्रश्न बनतो हा. पैज लावल्यानंतर मागाहून पश्चाताप करणं योग्य नव्हतं. निलूच्या अपरोक्ष तिच्या घरच्या सभासदांना भेटलो. सुभाष होताच. त्यानं एकमेकांची ओळख दिली. लग्नाचा विषय निघताच मंडळी सावध झाली. निलूशी लग्न करायचं तर प्रथम तुम्हाला एक करारपत्र भरून द्यावं लागेल. करारी स्वरात तिचे पितामह म्हणाले. लग्न करायचं म्हणजे सरकारी कर्ज काढण्यासारखं वाटलं की काय तुम्हाला? मी नवलाने विचारलं. तसं नाही. आम्ही सुरुवातीपासूनच सावधपणानं वागतो. आम्ही कुणाला धोका देत नाही, पण दुसऱ्यानं आम्हाला धोका देऊ नये म्हणून असं लेखी करारपत्र भरून घेतो. त्यांनी पुढे केलेल्या करारपत्रावर सही करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पैज जिंकायची होती ना. 2 जागी सही मारल्यावर फॉर्मच्या मागील बाजूस खाली 2 ओळी होत्या. मला 3ही अटी मान्य असून त्या पूर्ण करण्याचं वचन देतो. त्याखाली एक सही करायची होती. या अटी कुठल्या? मी पृच्छा केली. सही करा, मागावून सांगतो तुम्हाला. मी सही करून कागदपत्र त्यांच्या स्वाधीन केले. ते सांगू लागले. आता नीट ऐका. पहिली अट, हुंडा अजिबात मिळणार नाही. अट मला मान्य आहे. मी तर त्याविरुद्धच आहे म्हणा ना. अट नंबर 2, लग्नानंतर रोज रात्री झोपताना गार पाण्यानं आंघोळ करावी लागेल. निलूला? नाही, तुम्हाला स्वतःला. रोज रात्री आणि तेही गार पाण्यानं? गार पाण्यानं आंघोळ म्हटल्यावर आताच फुडफुडी भरून यायला लागली मला. याचं भौगोलिक कारण समजेल काय? मी विनयाने विचारलं. याला भौगोलिक, शास्त्रीय किंवा ऐतिहासिक कुठलंच कारण लागू नाही, पण ती एक अट आहे. शिवाय ती तुम्हास मान्य असल्याबद्दल तुम्ही लिहून दिलंय. आता 3री आणि शेवटची अट, तुमच्या घरात निलूला समान हक्क मिळायला हवेत. ते तर मिळणारच, पण त्यासाठी अट कशाला? तुम्हाला नीट अर्थ समजला दिसत नाही. आम्ही सारे समाजवादी विचारसरणीचे आहोत. साहजिकच या समानतावादाची निलू पुरस्कर्ती आहे. तेव्हा संसार चालविताना तिला तुम्ही मदत करायला हवी. घरातलं कुठलंही काम ती एकटी करणार नाही. उदाहरणार्थ स्वयंपाक, धुनी भांडी इत्यादी. मी तिला स्वयंपाक, धुनी भांड्यात मदत करायची? मग निलू? समान हक्काबाबत मी जे बोललो ते या संदर्भात. तसं तुम्हाला छळणार नाही, पण समानतावादाची तलवार उगारून मला जखमी करणार असं दिसतंय. मी तसं प्रकट बोललो नाही. काही झालं तरी एकदा उचललं पाऊल मागं घेणार नव्हतो मी. एकदाच निलूशी लग्न वाजलं. धामधुमी तिच्या मैत्रिणींच्या सरळ गाठी सुद्धा पडल्या नव्हत्या. आज मस्त मेजवानीचा थाट करून त्या सर्व मैत्रिणींना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. अद्याप त्यांना यायला तासाभराचा अवधी होताच.
त्यांचे शब्द माझ्या कानात अजूनही घुमत होते. नीलू तुमच्या गळ्यात वरमाला घालणार नाही वगैरे. त्यांच्याशी मारलेली पैज मी जिंकली होती. आता मला पाहता साऱ्या जणी गोऱ्या मोऱ्या होतील. कशी जिरवली म्हणून त्यांची फिरकी घ्यायची होती मला. आता मीही एवढा पैज लावायला उद्युक्त का झालो असा विचार तुमच्या मनात आला असेल. नीलूनं माझा केलेला बळीचा बकरा. गोष्ट 4 महिन्यामागे घडलेली. माझा मित्र सुभाष साळुखे हा उपनगरात पत्नीसह राहत होता. मी वरचेवर त्याला भेटायला जात असे. त्यावेळी गेलो पण तो भेटला नाही. तो घरी नव्हता तरी वहिनी मला परत तसं येऊन देईनात. अल्पोफार चहा घेतल्यावरच मला येऊ दिलं. मी बसस्टॉपवर येऊन उभा राहिलो. स्टॉपवर थोडीफार गर्दी होती. बायका होत्या, पुरुष होते, एक पहिलवानही होता. बस येण्यापूर्वी कॉलेज कन्यकांचा एक घोळका आला. बस स्टॉपवर असलेली शांतता मग त्यांच्या वाऱ्यालाही थांबली नाही. फुलपाखरासारखे चित्रविचित्र पेहराव केलेल्या त्या तरुणींनी एकच कलकलाट आरंभला. रस्त्यावरून जाणारी येणारी वाहनं, माणसं सर्वावरून त्यांच्या कमेंट्स चालल्या होत्या. साडी, फ्रॉक, मिडी, पॅन्ट शर्ट, टॉप स्कर्ट, पंजाबी, 1 का 2 विविध रंगी विविध ढंगी त्या मुली फुलपाखरांच्या थव्याप्रमाणे भासत होत्या. दिसायला सारे यथातथाच. एक मात्र साडीतली तरुणी अलिप्तपणानं बाजूला उभी होती. निरागस स्वर्गीय सौंदर्याचा तो अनुपम पुतळा पाहून मी क्षणभर स्वतःला देखील विसरून गेलो. तो गौरवर्णीय चेहरा, काळे भोर डोळे, धनुष्याकृती भिवया, बहुधा थ्रेडिंग असावं, साफेकळी नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, गोरी गोरी मान, सौंदर्य खुलवणारी साडी, उभी राहण्याची अदब, साधा वेश आणि केशभूषा, गळ्यात माळेला धुंद सुवासाचा गजरा. जगातली कुठलीही स्त्री कुठल्याही वस्त्रांपेक्षा साडीतच अधिक लोभसवानी दिसते. मी भान हरपून तिच्याकडे पाहत होतो पण ती कुठंतरी शून्यात नजर लावून स्तब्ध उभी होती. बस येऊन उभी राहिली आणि वर चढण्याच्या नादात मी त्या तरुणीस काही वेळ विसरलो. सारे प्रवासी बसमध्ये चढल्यावर कंडक्टरनं डबल बिल दिली. बस शहराकडे धावू लागली. मी तिकीट घेऊन पुढे येऊन खिडकीपाशी बसलो. बसमध्ये फारशी गर्दी अशी नव्हतीच. बऱ्याच सीट्स रिकाम्या होत्या. कॉलेज कुमारिका मागल्या सीटवर बसल्या होत्या. पहिलवान माझ्या पुढच्या सीटवर बसला होता. मगाशी दिसलेली रूपगर्विता बसमध्ये चढले का ते वळून पाहिलं. ती उभी होती. तिची माझी नजरानजर झाली आणि ती जराशी चमकलीच. एकदम ती माझ्याकडे येऊ लागली. मी खिडकीशी सरून बसलो. तिला माझ्या शेजारी बसायची सुबुद्धी हो, तेवढाच प्रवास सुखाचा होईल अशी मी कल्पना करतोय. एवढ्यात ती माझ्या सीटपर्यंत आली देखील. ती एकदम बसली नाही, तशीच उभी. मी तिच्याकडे पाहिलं. ती मला टक लावून माझे डोळे, माझे कान, गाल, चेहरा, केस, अंगावरील शर्ट सारं सारं न्याळून पाहत होती. मी मात्र जरा वरमलो. त्या तरुणीनं जवळ येऊन बसावं एवढीच माझी अपेक्षा होती. पण ती तर सरळ सरळ कसायानं जनावर पारखावं तशी तपासत होती. मी तिच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. मी खिडकीतून दिसणारं बाहेरील दृश्य पाहू लागलो. ती जवळ बसली. तिच्या जवळीकीनं बरं वाटलं. तिच्या केसातील गजऱ्याचा सुगंध आला. तुम्हीच आहात ना? तिनं मला विचारलं. हो हो, मीच आहे. प्रीतम, तूच का रे? कुठे गेला होतास इतके दिवस मला सोडून? मी कोणाला सोडून गेलो नाही. ती आणखी जवळ सरकत म्हणाली. का माझ्याशी असा जीव घेणा खेळ खेळलास तू? का माझा केसानं गळा कापलास? कसला गळा? गळा, केस, काय भानगड आहे बुवा? मी बुचगळ्यात पडलो. प्रीतम, तूच माझा केसानं गळा कापलास. काहीतरी स्थापा मारू नका. केसानं गळा कधी कापला तरी जाईल का? धार लावलेल्या सुरीनं मला साधा कांदा देखील कापता येत नाही. तुमच्या शपथ. नाही प्रीतम,
मी आता तुला सोडणार नाही. आणि त्या तरुणीनं माझा सरळ सरळ हातच पकडला. वाचवा, वाचवा, मी ओरडलो, पण कुणाचंच लक्ष नव्हतं. कितीही ओरडलास तरी मी हात सोडणार नाही. पण का? तुम्ही टीसी आहात की महिला पोलीस? तसा असेल तर हरकत नाही. मी कोणताच गुन्हा केलेला नाही. मी नियमानुसार बसचे तिकीट काढलेले आहे. शिवाय उरलेले 50 पैसे कंडक्टरला परत मागितले सुद्धा नाहीयेत मी. दुसरी गोष्ट, तुमच्यासारखी एवढी रूपयौवना दिसूनही मी शीळ मारली नाही किंवा तुमचा विनयभंग होईल असं वागलो नाहीये. मी टीसी नाही की महिला पोलीस नाही. तू आता नाटक करू नकोस. मला नाटकापेक्षा चित्रपट आवडतात. तेव्हा प्रीतम, का असा छळवाद मांडलास तू? मी किती शोधलं तुला. कुठं होतास इतक्या दिवस? मी घरीच होतो. माझा गुन्हा काय तो तरी सांग. का सोडून गेलास मला? तुमचा गुन्हा मला काही ठाऊक नाही. माझा स्टॉप आल्यानंतर मी तुम्हाला सोडून जाणार आहे, तोवर नाही. प्रीतम, तुला अजून थट्टाच सुचते. इकडं माझा जीव चाललाय. हे हे पहा बाई, प्रथम हात सोडा भाऊ. मी हात सोडवून घेऊ लागलो. तसं तिनं माझा हात जोरानं ओढून घेतला. मला बाई म्हणतोस? तुझ्या लाडक्या पत्नीला? बापरे, अंगावर सापाचं वेटोळं पडावं तसा उडालोच मी. आत्तापर्यंत मला वाटलं थट्टाच करते ती, पण ती सिरियसली बोलत होती. हे पहा, तुम्ही कोणीही असा, पण 2 गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट आहेत. एकतर तुम्ही समजता तो प्रीतम मी नव्हे. मला आठवतंय, तसं माझं नाव संजय आहे, संजय जाधव. दुसरी गोष्ट, तुमच्यासारखी लावण्यवती सहचारिणी मिळाली तर मी माझं अहोभाग्यच समजेन. पण महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे माझं अद्याप तरी लग्न झालेलं नाही. ही गोष्ट खरी आहे. प्रीतम, तूच का बोलतोस हे? प्रीतम, मी तुझी. एक वेळ तुम्हाला सांगितलं ना, मी प्रीतम नाही, संजय नाव आहे माझं. तुमचं माझं कसलंच नातं नाही. कसलंच नातं नाही? प्रीतम, एक वेळ खोटं नाव धारण केलंस ते क्षम्य आहे, पण या तुझ्या नीलूला ओळखत नाहीस तू? ती मस्करी करीत नव्हती, ती गंभीर होती. आता सुरेख नेत्रद्वय पाण्यानं डबडबले होते. तिच्या सौंदर्यात भरच पडली होती, पण आता ते सौंदर्य विखारी बनलं होतं. त्याचा दाह मला सहन होईनासा झाला. हे पहा, तुम्ही अजूनही शुद्धीवर या. मला नीट पहा, मी तुमचा प्रीतम नाही. माझ्या डोळ्यात पहाने सांग, तुझं माझं कसलंच नातं नाही म्हणून सांग. मी तुम्हाला कधीच पाहिलं नाही. अरे माझ्या देवा, ती चक्क हाणून बडवून घेऊ लागली. माझे दोन्ही हात ओढून ओंजळीत चेहरा लपवून रडू लागली. प्रीतम, मी पदर पसरते. मला असं लाथाडू नकोस. माझंही काही चुकलं असेल, त्याची एवढी कठोर शिक्षा मला नको देऊस. ती हमसून हमसून रडू लागली. तिचा पदर खाली घसरला. डोकीचे केस, त्यातील भांगाची रेषा, पाठीवर लांब सडक वेण्या, बाळेला गजरा. तिची जवळीक स्पर्श सुखावत होता, पण तिच्या वक्तव्यानं डोकं मात्र भ्रमिष्ठासारखं झालं होतं. पॅन्ट निष्ठायला आली होती. काय गौडबंगाल आहे कळायला मार्ग नव्हता. आतापर्यंत आमच्या चाललेल्या पती पत्नीचा भांडणाचा प्रसार इतरत्र झाला होता. पत्नी म्हणविणाऱ्या तरुणीने विलाप सुरू करता सारे प्रवासी वळून वळून पाहू लागले. कंडक्टरही पाहू लागला. ड्रायव्हर बस चालवता वळून पाठीमागच्या जाळीतून आमच्याकडे पाहू लागला. मी जास्तच कावराबावरा बनलो. हे पहा ताई, सवताळलेल्या वाघिणीसारखी अंगावर झाली. ताई? मला तू ताई म्हणतोस? स्वतःच्या पत्नीला? पुन्हा तिनं सूर चढविला. माझं धाबं दणाणलं. वास्तविक बसमध्ये कसलंही वाद्य वाजविण्यास परवानगी नसते. त्या तरुणीला तो नियम लागू होता, पण तिला ते सांगणार कोण? ही तरुणी वेडसर तर नसावी?
की तिला कसला अटॅक आला असावा, पण तसा काही प्रकार असावा असं काही दिसत नव्हतं. व्यवस्थित बोलणं किंवा एवढा जिवंत अभिनय सामान्य तरुणीनं करावं हे तर अशक्यच. माझ्या तरी डोक्यावर काही मगाशी उन्हात चालत आल्यानं पित्त तर चढलं नसेल. एवढी सुरेख सुंदर पत्नी हुंडा घेऊनच काय, पण देऊन देखील मिळाली नसती. मग अशी सरळ सरळ गळ्यात का पडत होती? मी स्वतः फारसा विसरभोळा नव्हतो. काही वेळा विसराळूपणाच्या गोष्टी माझ्याकडूनही घडल्या होत्या, नाही असं नाही. मी स्मरणशक्तीला जेवढा ताण देता येईल तेवढा दिला. या तरुणीस यापूर्वी कुठं पाहिलंय काय तेही आठवलं. 15-20 वर्षांपर्यंतच्या घटना स्पष्ट अस्पष्ट आठवत होत्या. कित्येक लग्नविधींना हजर राहिलो होतो मी, मित्रांच्या, नातेवाईकांच्या. पण मी स्वतः बाशिंग बांधून बोहल्यावर चढल्याचं काही स्मरत नव्हतं. तुम्ही जरा नीट आठवण करा. मी कदाचित तुम्हाला सोडून गेलेल्या प्रीतमसारखा दिसत असेनही, पण मी प्रीतम नाही. प्रीतम, तुला वाटतं तू मला विसरलास की मीही विसरेन काय? प्रीतम, तुझी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लखब, हसणं, सारं सारं काही आठवतंय मला. मी त्या साऱ्या आठवणी माझ्या मनात कोरून ठेवल्यात. किती किती प्रेम करीत होतास माझ्यावर, नाही? ते प्रेम नव्हतं, निव्वळ नाटक होतं तुझं. मी ते खरं मानून तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तुला पती परमेश्वर मानलं आणि त्याचं हेच फळ दिलंस मला. आता तरी घरी चल ना. माझा स्टॉप अजून दूर आहे हो. दुसरी गोष्ट, मीच अद्याप मित्राच्या खोलीवर गेस्ट म्हणून राहतोय. तिथं कुठं नेऊ तुम्हाला? प्रीतम, सारं विसरलास तू? लग्नापूर्वीच्या त्या अनाभाका शपथा, काय काय स्वप्न रंगवली होती आपण. आपला संसार इतरांना आदर्श ठरला पाहिजे असा तुझा आग्रह होता ना. मग सांग ना, संसार असाच टाकून का निघून गेलास? प्रवाशांत चर्चा चालली होती. कुठेतरी दुसरीकडे शेण खायची सवय लागली असेल, त्यामुळं सोन्यासारख्या बायकोला ओळख देत नाही तो. अहो, आजकाल हुंड्यापायी छळतात मुडदे, त्यातलाच हा प्रकार आहे. असल्याना सरळ उघडं नागडं करून धुलाई करायला पाहिजे, म्हणजे सुत्तासारखे सरळ होतील. त्या कामी आपली पोलीस फोर्स चतुर आहे. आरोपीला धडाधडा बोलायला तर लावतीलच, पण निरपराध्याला देखील खुनाची कबुली जबाब द्यायला लावतील. प्रीतम, ऐकणार आहे माझं? मी तुमचा प्रीतम नाही, नाही, समजलं? काय पुरावा आहे मी तुमचा नवरा असल्याबद्दलचा? पुरावा? तिच्या दोन्ही गालावून गंगा जमुनाचे प्रवाह उघळू लागले. तिला रडताना पाहून मला गलबरून यायला लागलं. तिचे आसव पुसण्याच्या मोहावर नियंत्रण ठेवणं जड गेलं मला. तिनं आपल्या गोऱ्या पान गळ्यातील सुवर्ण मण्यात गुंफलेले मणी मंगळसूत्र बाहेर काढून दाखवलं. हे काय कुमारिका गळ्यात बांधित नाहीत? ते मलाही ठाऊक आहे. मंगळसूत्र हे प्रत्येक विवाहित स्त्रीच्या गळ्यात असतंच, म्हणून मी काही कुणाही स्त्रीचा पती होऊ शकत नाही. मोठ्या शांतपणाने बोलायला शिकलायस की रे माझ्या बाबा? प्रवाशातील एक बाई फिसकारून म्हणाली. मी तुमचा प्रीतम नाही हो. तुम्ही मंगळसूत्र घातलंय एवढ्या एकाच गोष्टीवरून मी तुमचा पती कसा काय झालो? मी आवाजावर संयम ठेवीत म्हणालो, सत्तेपुढं आणि जमावापुढं शहाणपण चालत नाही. प्रीतम, निर्लज्जपणाचा अगदी कळस केलास रे तू. तुला पाहायचं आहे ना? पाहा तर मग आता. मग तिनं पोलक्याच्या गळ्यातून खाली बोटं सरकावली. मी धास्तावलो. माझा बळीचा बकरा बनवण्यासाठी आता ही बाई आणखी काय उघडं करते या विचारानं बावरलो मी. आसपासचे प्रवासी नेत्रसुख अनुभवण्यासाठी किंचित पुढे सरकले. तिनं गळ्यातील चेन वर ओढली. त्याखाली लॉकेट होतं. त्याचं ढापण बाजूला सरकावताच त्यात एक लहानसा फोटो दिसू लागला. मी तो निरखून पाहिला आणि मला चक्करच येऊ लागली. लॉकेटमध्ये फोटो माझाच होता. मला ठाऊक होतं, नवे विश्वास होता हेही खरं नव्हतं, पण या तरुणाला पटवून द्यायचं कसं आता?
मला नाही पटत काही. सारी बनवा बनवी आहे तुमची. प्रीतम, कसं रे बोलवतं तरी तुला हे काही ऐकवे ना झालंय. जगायचं तरी कुणासाठी मग? रेल्वे रुळावर जाऊन झोपतो आता. त्यानं काही एक उपयोग होणार नाही. एक तर रेल्वे कधीच वेळेवर येत नाही. दुसरी गोष्ट अशी की त्या नेमक्या ठिकाणावर पोचतील याचीही शाश्वती नसते. मध्येच काहीतरी घडतं. इकडं तुम्ही रुळावर पडून पडून कंटाळून जाल. फायदा तर काहीच होणार नाही. उन्हात 2-3 तास राहिल्यानं आजारी मात्र पडाल. प्रीतम, नको रे अशी जीवघेणी थट्टा करूस. सारं प्रेम इतक्या सहजासहजी विसरशील असं नव्हतं वाटतं मला. आता मी काय करू, काय करू? मला कुठून तरी विषाची कुप्पी तरी आणून दे. त्यानंही काही उपयोग होणार नाही. अहो, प्रामाणिकपणा राहिलाय का या जगात? विषात देखील भेसळ असते. साधी ढेकणं सुद्धा मरत नाही तिथं तुमच्यासारखी तरुणी. माझं बोलणं चालू होतं एव्हाना पुढच्या सीटवरचा पहिलवान उठून जवळ आला होता. मला वाटलं त्याचा उतरायचा स्टॉप जवळ आला असेल, पण तो दाराकडे न जाता आमच्या शेजारीच थांबला. काय रे बेन्या, लय मांदा लय काय? ही पोरगी एवढी जीव तोडून सांगतीया आणि तू सारं सट्टेवारी नेतोयस. लगीन म्हणजे का तुला भावला भावलीचा खेळ वाटला काय रे? मग तो माझ्या पत्नीकडं बघून म्हणाला, पोरी, ह्यो तुझा नवरा असला तर सरळ दंडाला धरून घरी येऊन जा. सरळ येत नसल तर गाढव चौकात येऊन मला सांग. हे हड्डी पसली एक करून टाकीन याची. शिरंग दादा म्हणतात मला. मग त्यानं मोहरा माझ्याकडे वळवला. काय रे, आलं का देनाबंदी? त्याच्या ताठल्या डोळ्यांनी माझ्या उरात धडकीच भरली. हातापायाला कापरं भरलं. तत पप. हे बाग, होतू तू खेळू नकस. एसटीत खेळायला परवानगी नाही. या पोरीला नीट नांदीव, नाहीतर माझ्याशी गाड आहे. हा, जातो म्या. एखाद्या रान रेड्यासारखा झुलत तो दाराकडे गेला. कंडक्टरना बेल देण्याऐवजी त्यानंच दिली. बस थांबल्यावर तो उतरून गेला. मागं वळून त्याच्याकडे पाहायचं धाडच काही माझ्याच्यानं झालं नाही. प्रीतम, माझं काही चुकलं असेल तर मला एवढी कठोर शिक्षा देऊ नकोस रे. मी माझ्या रण मंदिरात केवळ तुलाच विराजमान केलंय, केवळ. तिचं पुन्हा तुंतुन सुरू झालं. हुंड्यासाठी ही रुसवा-रुसवी चालली या. प्रवाशात कुजबूज वाढली. बाई, हा तसा कबूल होत नसेल तर पोलीस स्टेशनला बस न्यायला सांगू. एका प्रवाशानं तोड सांगितली. आरोपीच्या भूतीनं गोळा व्हावं तशी प्रवासी मंडळी आमच्याभोवती गोळा झाली होती. सारेजण आपल्या अकलेचे तारे तोडू लागले. माझं कुणीच ऐकून घेना. आता मात्र माझाच माझ्यावर विश्वास उडू लागला. आपलीच काहीतरी चूक होतंय असं वाटू लागलं. आपण संजय जाधव नसून या तरुणीचा लाडका प्रीतम आहे असा विश्वास वाटू लागला. एव्हाना कॉलेज करण्याचं टोळकं देखील गँगवेमध्ये गर्दीनं उभं राहिलं होतं. माझ्या पत्नीचं उतरायचं ठिकाण जवळ आलं असावं. ती उठली आणि मलाही ओढून उठवलं. अहो, माझा स्टॉप किती रे छळायचं प्रीतम. चल बघू आता. चला आता थोडं हिच्याच कलानं घेऊया. बसमध्ये तमाशा होण्यापेक्षा तिच्या म्हणण्यानुसार आउट घटकेचा तिचा नवरा व्हायला काय हरकत आहे. स्टॉपवर उतरल्यावरही तिनं माझा हात सोडला नाही. कॉलेज कन्यांचं टोळकं आमच्या मागे येत होतं. 4 वाजत आले होते. आम्ही एका बैठ्या चाळीशी आलो. ती शाळा असावी. त्या पाठीमागं लेडीज हॉस्टेल होतं. बाजूला किचन होतं. कॉलेज कन्या हॉस्टेलमध्ये शिरल्या आणि मला ती किचनमध्ये घेऊन आली. प्रीतम, हे पहा, आमच्या काही गेस्ट येणार आहेत. काही निवडक पदार्थ करायचे आहेत. तू आम्हाला मदत करायची. मी काय स्वयंपाकी वाटलो की काय तुला? मी एकेरीवर आलो होतो. मी तिचे दोन्ही गोरे पान हात धरले आणि म्हणालो, आता फक्त तुझ्या संगे. प्रीतम, हे रे काय? ती काहीशी बावरली. मग मला अवसान चढलं.
काहीतरी पाणी मुरत होतं खास. एवढा वेळ तिचे सारे आरोप मान्य करीत होतो, त्यानुसार तिला आता बरोबर कचाट्यात पकडणार होतो. अगं, आपण पती पत्नी असताना अशी का घाबरतेस? आणि कितीतरी दिवसानंतर मी तुला भेटतोय, मग आता? तिनं आपलं दोन्ही हात सोडवून घेतलं. प्रीतम, वेळ घालवायला नको. आता आमच्या गेस्ट येतील. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही का? पण मला तोंड तर गोड करू देशील की नाही? आत्ता नाही. प्रथम मैत्रिणी गेस्ट येणार आहेत, त्यांची तोंड गोड करायला हवीत. त्यासाठी श्रीखंड बासुंदी आणून ठेवलेली आहे. पुऱ्या, मसाले भात करायचा आहे. मला कामाला जोडून देऊन ती बाहेर सटकली आणि 5-6 कॉलेज कन्या आत आल्या. त्या निर्देश देत सारा प्रोग्राम आटोपला. ती काही पुन्हा आलीच नाही. माझी चुळबुळ चालली होती. ती कुठं आहे? मी एकीला विचारलं. साऱ्याच कॉलेज कन्या मुस्करत माझ्याकडे पाहू लागल्या. कोण? नीलू? हो, माझी पत्नी. साऱ्याच पोरीनं हसू आवरणं कठीण गेलं. त्या हसू लागल्या. माझा चेहरा मात्र पाहण्यालायक बनला. शेवटी तुम्ही प्रीतमचा बकरा बनलात काय? प्रीतमचा बकरा? काय प्रकार आहे हा? मी सावध झालो. नीलू ही तुमच्याबरोबर राहते काय? हो, ती आमच्याच बरोबर कॉलेजला आहे. म्हणजे तुम्ही साऱ्या बसमध्ये होता, मग खरं खरं का सांगितलं नाही? कसं सांगणार? पैज लावली होती तिनं. कसली पैज? आज आमची फिस्ट होती. कॉलेजला सुट्टीही होती. आमच्या काही मैत्रिणींना निमंत्रण द्यायचं होतं. ऐनवेळी आमच्या स्वयंपाकीन बाईला थंडी वाजून आली. आता काय करायचं? आम्हा साऱ्यांचा स्वयंपाकाशी संबंध म्हणजे फक्त खाण्याशी. बोरकर नगरात तुमचे मित्र आहेत साळुके म्हणून, तिथंच पलीकडे नीलूचं घर आहे. साळुकीच्या मिसेस बरोबर नीलूची दाट ओळख आहे. तिथं नीलूनं तुम्हाला अनेक वेळा पाहिलंय. तुमची सारी माहिती तिनं अगोदरच काढलेली आहे. वेळ पडल्यास आचार्यांचं देखील काम तुम्ही उत्तमपणे पार पाडता हे तिला ठाऊक होतं. आम्ही मैत्रिणींना निमंत्रण द्यायला गेल्यावर योगायोगानं तुम्ही दिसलात. आमच्यावर कोसळलेल्या संकटातून तुम्ही सोडवू शकला असतात. तुम्हास विनंती केल्यावर तुम्ही सहजासहजी यायला तयार होणार नाहीत, म्हणून ते काम नीलूनं आपल्या जबाबदारीवर घेतलं. तुम्ही येणार नाही असं आमचं म्हणणं. तिनं पैज लावली आणि तिनं फेकलेल्या जाळ्यात तुम्ही अगदी सशागत सापडलात. तिचा अभिनय पाहून आम्ही देखील बावरलो. तुम्ही तिचे खरी पती आहात की काय असं आम्हाला वाटू लागलं. नीलूच्या पराक्रमानं मीही दिपलो होतो. पण तो लॉकेटमधला फोटो साळुखे यांच्या घरात आहेच ना? तिथूनच मिसेस साळुंखे यांच्या परवानगीनंच उडवला. म्हणजे सारं कारस्थान व्यवस्थित शिजवलं होतं म्हणा ना. पण जाधव, नीलूला मात्र हे कळू देऊ नका हं, प्लीज. छे छे, मी हे नाटक असंच चालू ठेवणार आहे. नीलूशी गाठ आहे, लक्षात ठेवा. मुलींनी मला धोक्याचा कंदील दाखवला. तिच्या नवऱ्याची भूमिका बजावण्याच्या कल्पनेनंच माझ्या सर्वांगावर गोड रोमांच उभे राहिले. रात्री खूप उशिरा जेवणं झाली. तिच्या मैत्रिणी गेस्ट गेल्या. कॉलेज कुमारिका हॉस्टेलकडे गेल्या. किचनमध्ये आम्ही दोघंच उरलो. मी तिला जवळ घेतलं. शी, आंघोळ केलीत का? आंघोळ? आणि यावेळी? प्रीतम, तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी गार पाण्यानं आंघोळ करता, एवढ्यात विसरलात? आंघोळ करून या. तोवर मी स्पर्श देखील करू देणार नाही. मी बिछाण्याचं पाहते तोवर तुम्ही आटपा. मी घाईघाईनं बाथरूममध्ये शिरलो. बर्फापेक्षाही गार पाणी. पण नंतर उभेत शिरायचं होतंच. कसे तरी गार पाण्याचे तांबे ओतून घेतले आणि हुडहुडी भरली. टॉवेलनं अंग पुसून चड्डी बनियान घातलं. कमरेला टॉवेल गुंडाळून बाहेर आलो. समोर कॉटवर गादी अंतरून किचनमध्येच बेडरूम केली होती. नीलू मात्र कुठंच दिसत नव्हती. मी पॅन्ट चढवून घाईघाईनं बाहेर आलो. हॉस्टेलच्या दारात साऱ्या कॉलेज कन्या खिदळत उभ्या होत्या. त्यांच्या मध्यभागी नीलूही खिदळत उभी होती. मला बाहेर आल्याचं पाहून ती म्हणाली,
प्रीतम, झोपण्याची किचनमध्ये सोय केलेली आहे. आपण आता उद्या भेटू. अच्छा, गुड नाईट, टाटा. मी काही बोलण्यापूर्वी पाखरं घरट्यात घुसावी तद्वत साऱ्या पुरी हॉटेलमध्ये शिरल्या. पाठीमागे दार खाडकन बंद झालं. रात्रभर तळमळत काढली. जरासा डुलका लागायचा. निलू चिडवत असलेली दिसायची. मी धरायला गेलो की वाकुल्या दाखवीत पळून जायची. सकाळ कधी होते असं झालं होतं. पण पहाटे पहाटे चांगली झोप लागली. सकाळी उशिरा कॉलेज कन्यकांनीच उठवलं. जाधव, उठा आता. नीलू कुठे आहे? मी रागाने विचारलं. तुम्ही जाधव आहात, प्रीतम नव्हे. ते नाटक कालच संपलं. ती घरी गेली देखील. कॉलेज कुमारींनी मला वास्तविक तिथीची जाणीव करून दिली. ती तुमच्यासारख्यांना बळीचा बकरा बनवते. फक्त काम झालं की फेकून देते. असं काय? मग ह्याच नीलूला माझी घरवाली नाही केली तर मीही नावाचा जाधव नाही. मी आवेशात बोलून गेलो. लागली पैज? पुरीने विचारलं. लागली, मी म्हणालो. आणि मी पैज जिंकली होती. मेजवानीला झाडून साऱ्या कॉलेज कन्या आणि त्यांच्या गेस्टही होत्या. मी पैज जिंकल्याचं त्यांनी कबूल केलं. पण मला वाटलं तसं त्यांचे चेहरे काही ओशाळवाने लज्जित झाले नव्हते. उलट मिश्किल हास्य दडवल्यासारखे दिसत होते. जाता जाता गुपचूपपणे एक दोघींनी मला सांगितलं. नीलूनं दुसरी लावलेली पैज ठाऊक आहे? मी अनभिज्ञता दाखवताच त्या म्हणाल्या, जाधव साहेब, नाराज होऊ नका. पण तिची पैजच होती तशी. हुंडा न घेणारा, घरकामात मदत करणारा आणि तिच्या सांगण्यावरून रोज रात्री गार पाण्यानं बिनबोभाट आंघोळ करणाऱ्या बैलोबाशीच लग्न करीन, अशी तिनं आमच्या पुढं पैज लावली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.